वेद बातमीचा, लढा सत्याचा, निर्भीड पत्रकारितेचा, राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आपल्या YouTube चॅनेलला क्लिक करा आणि रोज अपडेट मिळवण्यासाठी चॅनेल सबस्क्राइब करा. नमस्कार, आपण पाहत आहात वेद बातमीचा. मुळा धरणात तरुणाचा बुडून मृत्यू, एकाला वाचवण्यात यश. अहिल्यानगर येथील 5 तरुण आज दिनांक 8 मार्च रोजी दुपारच्या दरम्यान मुळा धरण येथे फिरण्यासाठी आले होते. यावेळी मुळा धरणात पोहत असलेल्या दोघांपैकी एक तरुण पाण्यात बुडून मरण पावला, तर एका तरुणाला वाचवण्यात यश आले. अहिल्यानगर येथील बालिकाश्रम रोड परिसरातील रहिवासी असलेले मयूर लाला कांबळे, नैतिक सोनटक्के, रोहित कांबळे, विनय खिस्ती, आकाश प्रभूने सर्व राहणार बालिकाश्रम रोड अहिल्यानगर असे 5 मित्र दिनांक 8 मार्च रोजी दुपारी 3:30 दरम्यान राहुरी येथील मुळा धरण परिसरात फिरण्यासाठी आले होते. दरम्यान मयूर कांबळे व नैतिक सोनटक्के या दोघांना धरणाच्या पाण्यात पोहण्याचा मोह आवरला नाही. ते दोघे चमेली गेस्ट हाऊसच्या पाठीमागील बाजूस पीर बाबा दर्गाजवळ धरणाच्या पाण्यात पोहण्यासाठी उतरले. दोघांना व्यवस्थित पोहता येत नसल्याने दोघेजण खोल पाण्यात बुडू लागले. त्यावेळी त्यांनी आरडाओरडा केला. त्यावेळी अशोक केशव गायकवाड, किशोर चंद्रभान बर्डे, आमीन शिराज शेख, उमेश रमेश गंगे, रमेश अर्जुन निकम, संतोष एकनाथ गायकवाड, चांदभाई शेख, सरपंच अंकुश बर्डे आदी तरुणांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तातडीनं पाण्यात उड्या मारून दोन्ही तरुणांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र या घटनेत मयूर लाला कांबळे वय 24 वर्ष, राहणार बालिकाश्रम रोड अहिल्यानगर हा तरुण पाण्यात बुडून मयत झाला, तर नैतिक सोनटक्के याला वाचवण्यात यश आले. मयत मयूर कांबळे याच्या पश्चात आई, वडील, 2 बहीण असा परिवार आहे. मयूर याच्या नातेवाईकांनी घटनेची माहिती मिळताच राहुरी येथे आले. मयूरला मृत अवस्थेत पाहून नातेवाईकांनी मोठा हंबरडा फोडला. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. वेद बातमीसाठी राजेंद्र उंडे, राहुरी.